पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। का चांगला रुमाल सफाईला कशाला आणला? अहो रुमाल नाहीये, माझ्या मुलीच्या फ्रॉकची चिंधी। औषधवाल्या बाईचा रुमाल। तसं काय नवं नातं लावते ग त्याच्याशी? तुझं काय लव बसलंय का त्याच्यावर? तुम्ही शर्वरीसाठी जे काही केलेत ना, मी शब्दात वर्णन नाही करू शकत त्याचं। यू आर अ जेम ऑफ अ पर्सन। माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही चंद्रविलास मध्ये भेटायला येऊ नका मला। का? ऐका, ज्या मदतीमुळे तुमच्या घरातनच तुम्हाला त्रास होतोय त्या मदतीची काय गरज आहे? मला नको ती मदत। सो प्लीज नका येऊ। काय झालं हसायला? नाही, नानांसाठी मुंबईवरून तुम्हाला बोलावून घेणं एवढंच काम होतं माझं। बाकी शरूसाठी जे केलं ते कर्तव्य म्हणून। पण आता तुम्ही आहात त्यांच्यासाठी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आपण न भेटलेलंच बरं। तुम्ही का हसताय? माझा आणि शरूचा एक रूल आहे, पण जेव्हा फायनल बाय बाय करतो ना एकमेकांना, तेव्हा कायम हसायचं। त्या व्यक्तीचं हसणं शेवटपर्यंत लक्षात राहायला पाहिजे आपल्याला। काय? आओ थांबा, एक मिनिट। हे घ्या सॅनिटरी पॅड्स शरूसाठी, म्हटलं असतील नसतील। थँक्यू। थांबा थांबा एक मिनिट, हे पण द्या शरूला। आणि तिला सांगा तिचं स्माईल असंच वंडरफुल आहे या फुलांसारखं, आणि असंच राहू दे या फुलांसारखं ताजं आयुष्यभर। खूप गोड आहे ओ शरू। बरं, तुमच्याकडे डॉक्टर बापटांचा नंबर आहे? हा, म्हणजे काही लागलं तर तुमचा पण नंबर आहे। चला भेटूया। यू टेक केअर। तुम्ही पण बाय। अनंता, तुझ्या नाटकातला गौरीचा अंक समाप्त आणि विभावरीचा अंक सुरू। पण तुझा आणि माझा मात्र एकत्रित अंक सुरू। अशुभ मंगल सावधान। विभावरी, एक मिनिट। हा तुमचा रुमाल माझ्याकडे राहिला होता। हो का? आणि मी घरी शोधते वेड्यासारखी। थँक्स। रुमाल काय घेती? सॉरी काय? थँक्स काय? रे नाही, हिला आत्ताच व्यसन घातली पाहिजे। नाही, हिला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं ना, नावाचा शशिकांत नाही। माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला यशस्वी होऊ देणार नाहीये।
किती आत्मविश्वास. फुटलेल्या लेखणीसारखी अवस्था झाली आहे तुझी. तू कसं वाचवणार रे आपल्या घरच्यांना? स्वतःला वाचवू शकलास तरी खूप नाही का? आणि वाचलास तरी किती काळ वाचशील? हा नरहर आहे की तुझे प्राण हरण करायला? नाना, किती आनंदाची गोष्ट आहे बघ. एकाच घरातल्या 2 पोरींचा बळी दिला जाणार. एकीचा आदेश दिलाय, आता नातीचाही. किती रक्त सांडणार बघ. तुझी शरू 13वी मुलगी काय म्हणजे माझ्या नाटकातल्या शेवटच्या अंकातल्या शेवटच्या प्रवेशातली शेवटची मुलगी. शेवटची. नाना, आता मी चाललो तुझ्या नातीवर झडप घालायला. फोटो सोशल मीडियावर टाकते. जर ह्याला सगळ्यात जास्त लाईक्स आले तर ही माझी रूम. भारी रूम आहे ही. फिल्म मध्ये दाखवतात तसं आहे. आबा, एक नंबर आहे तुझ्या लहानपणीचं घर. ही रूम माझी. एंड. बाबाच्या घरच्यांचे फोटो आहेत. खराब का झाले ते फोटो? अच्छा, तो ये है बाबा की फॅमिली. हा बाबा असणार आणि हे नाना आजोबा आणि ही बाबाची आई म्हणजे माझी आजी. 2 वेळांवाली मुलगी कोण आहे? बाबाची बहीण.
बाबा कधीच सांगितलं नाहीस तुम्हाला. कॅमेराला काय झालं? हँग झाला का काय? आणि या बायका कोण आहेत? शेजारच्या काकू वगैरे असतील का? पण चंद्रविलासच्या आजूबाजूला घरच नाहीये. बाबा आता तर तुला सांगावंच लागेल सगळे कोण कोण आहेत ते. बाबा बाबा हे बघ मला काय सापडलंय. डिलिव्हरी घ्या ना. अहो सामानाची डिलिव्हरी घ्या ना. अहो सामानाची डिलिव्हरी घ्या ना. सही लागेल तुमची. कोण आहे तिकडे? हे बघा अशी मस्करी करू नका. एकतर या वाड्यात जाऊ नका असे लोक सांगत होते. तरी पण कस्टमरची गैरसोय नको म्हणून मी आलो. सामान नको असेल ना तर तसं सांगा, मी परत घेऊन जातो. मरू दे. तुम्हाला काय झालं? केवढा घाम आलाय. थांबा मी पाणी आणते. काय नको पाणी पिणी. आधी घाबरवायचं आणि मग पाणी भाजायचं. याला काय अर्थ आहे? काय बोलताय? मी कधी घाबरवलं तुम्हाला? तू बघितलं ना मी जस्ट आले. हा तेच तेच आता समोर आलाय. पण आधी घाबरवून टाकलं. काय काय एक एक लोक असतात. जाऊ दे, तुम्ही सही करा, सामान घ्या.
फायनली सामान आलं. टेडी, बाबा बोलताच खुश दिसतोय. तिकडे तारा मावशी, आज घेऊन चल. हा, सापडला का तुम्हाला वाडा? अहो वाडा सापडला, पण ही काय पद्धत झाली का मस्करी करायची? अहो घाबरून जीव गेला असता माझा. एवढं मस्करी करते? अहो मी गाडी चालवतो. अहो तुम्ही नाही केली मस्करी, पण जाऊन विचार तुमच्या लेकीला, तिने काय केलं ते. आगाऊ काळजी आहे तुमची. हो हॅलो, काय बोलताय तुम्ही? असं कोण घाबरवतं का कोणी? आलाय मोठा शाळा. कासावीस व्हायला लागला. अय सरीवरी, काय शक्तीस? अख्खी बंगली शोधून काढ, काय गवसणार नाही बघ तुला. काय शोधतेस सांग की. अगं मी आता अंगणात माझं सामान बघत होते, तर कोणाचा तरी आवाज आला. आय थिंक माझ्या एज ग्रुपचीच मुलगी असेल. म्हणजे माझ्या वयाचीच मुलगी असेल. तुला दिसली का? इतकी बरंच वाड्यानं कधी बाई नाही पाहिली. मी कुठून बघणार? वाड्यात बायका येत नाही, तर बायकांच्या मागं वाडा लागत नाही बघ. बायका पोरी येत नसते तिथं. हो, मग तू मी आपण काही भूत आहोत? भूत वाड्याला भूत नकोच, माणसं पाहिजेत. आणि तू इथं आहेस कारण तू वाड्याची नवीन मालकी नाहीस, आणि मी तुझी नोकर. झालं, परत सुरू झालं ना मालकीण मोलकरीण. काय बोलत असतेस ग तू? बरं ते जाऊ दे, त्या विभावारी कशा येतात तिथे? आपल्याला काय माहिती कोण कधी मालकीण होईल. हे काय करतेस तू? काय होतंय तुला? तू काय म्हणलीस? कोण आलं होतं इथं? अगं म्हणलं ना मी, मला दिसलीच नाही ती. फक्त हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज आला. काय होतंय तुझ्या हाताला? सकाळपासून घर आवरती ना, धूल बसली असन. घर आवरतेस तू? हात तरी लावतेस का कशाला? माणसांना हात नाही लावत. फक्त ती मगाशी आलेली मुलगी शिवली का काय तुला? सॉरी. अंघोली केली पाहिजे. निघन सगळं धुवून. अंघोली अंगाल काल अंगात चाल विटाल विटाल विटाल.
तूच होतीस ना मगाशी अंगणात? हो, मीच होते. हे खेळणं बघितलं, मला खूप आवडलंय. दे. नाही. अगं दे म्हणते. नाही देणार. अगं दे सांगतेय मी तुला. नाही देणार. माझ्या लहानपणीपासूनच आहे. मी नाही देणार. दे म्हणतेय मी. नाही. दे. नाही. दे.